नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींची चरणी प्रार्थना करते. आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 डिसेंबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे वर्षातले शेवटी सफला एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीच्या ही देखील महत्त्व वेगवेगळं असतात. सध्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देणारे प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व असा असतो. यंदा मार्गशीर्ष हा महिना खूप खास आहे कारण यात 2 एकादशी आल्या आहेत. मोक्षदा एकादशी नंतर आता हे सफला एकादशी देखील मार्गशीर्ष महिन्यामध्येच येतं. कृष्ण पक्षातील एकादशीला तिथीला सफला एकादशी व्रत हे साजरी केला जाणार आहेत. यावर्षी सफला एकादशी सुंदर योग देखील निर्माण होत आहे. सफला एकादशीच्या व्रत केल्याने सर्व प्रयत्नांनी चांगले भरभरून यश मिळतो. विष्णूच्या कृपेने सर्व पक्षांचा नाश होतो आणि मोक्ष प्राप्त होतो. अशा या सफला एकादशी प्रारंभ 14 डिसेंबर संध्याकाळी 6:49 येणार आहे आणि समाप्ती 15 डिसेंबर रात्री 9:19 होणार आहे. उद्या तिथी अनुसार 15 डिसेंबरला म्हणजेच रविवारी सफला एकादशीच्या व्रत हे केला जाणार आहे. सफला एकादशी हे अत्यंत महत्त्वाची आणि शुभ तिथी मानलं जातं. सफला म्हणजेच या नवतच त्याच अर्थ आहे यशस्वी होणं. या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होतो. आपली अडलेली सर्व कामं ही पूर्ण होतात आणि अपूर्ण इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. सफला एकादशी या दिवशी यश आणि कामाच्या सिद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूचे आणि लक्ष्मीच्या पूजा केल्याने भक्तांना सर्व अडचणीतनं मार्ग मिळतो. सर्व अडचणी दूर होतात आणि त्याच्या आर्थिक स्थितीही देखील मजबूत होतात. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजा केल्याने राहिलेली कामं पूर्ण होतात आणि अडथळे दूर होतात. धार्मिक दृष्टीने सफला एकादशी हे वर्षातली शेवटी एकादशी असून या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केला जातात. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या सोमवार वर्षातल्या शेवटी सफला एकादशी तुम्ही उपवास नाही केलं तरी पण चालेल. हळदीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने एक रात्रीत सोन्यासारखा दिवस येतील. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातली कितीही कठीणातली कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या सर्व अडलेली कामं हे 100% पूर्ण होतील. तर असा हा हळदीचा उपाय कसं करायचा आहे या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. यामुळे तुम्ही या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी सफला एकादशीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता.
जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणामध्ये सांगितलेली आहे आणि तेच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात येणारे एकादशीला खूप महत्त्व असतो. आपल्याला हा उपाय इच्छापूर्तीसाठी करायचे आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतीच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण प्रत्येकजण प्रत्येक आणि कष्ट करत असतो, परंतु प्रत्येक वेळी आपण प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होतच असं नाही. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह हे कमतरता असतात तेव्हा कधीच आपल्या प्रयत्नाला यश हे मिळत नाही आणि आपल्या इच्छा हा देखील पूर्ण होत नाही. परंतु सफला एकादशी ही इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाची तिथी मानलं जातं आणि या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. तर ते उपाय जर आपण केलं तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामने जे आहेत तर ते 100% पूर्ण होतात. जर भरपूर दिवसापासून तुमची एखादी इच्छा असेल, मग तुमच्या इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, मुलांच्या प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलींना चांगली जॉब मिळणं अशी तुमच्या इच्छा असेल किंवा मुली एखादी एक्झाम देत आहे त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा मुलीच्या प्रगती होवा अशा शारीरिक मानसिक जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करू शकतात. तसेच जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या भरपूर दिवसापासून एखादी काम अडलेली असेल आहेत, प्रत्येक प्रयत्न मिळत नसेल, हे काम तुमच्या पूर्ण होत नसेल, तसे प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर ते करू शकता. हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धाने केला तर 100% प्रयत्न तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. प्रत्येक गोष्टी तुमच्या मनासारखी घडेल आणि तुमच्या मनातली सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायचे आहे. यामध्ये आपण शरीर मन आत्मशुद्ध आणि पवित्र होतो. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवीच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. भगवान विष्णूची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा किंवा बाळकृष्ण मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतो, त्यांची तुम्ही पूजा केलं तर सुद्धा चालेल. पिवळा फुलं अर्पण करायचे आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करून घ्यायचे आहे. त्यांच्याबरोबर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे. पिवळ्या रंगाच्या नैवेद्य अर्पण करायचे आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करू शकता. तर तुम्ही सर्वप्रथम अशा पद्धतीने पूजा करून देवांना प्रसन्न करून घेतलं तर नक्कीच यानंतर आपण जो उपाय करतो तर ते 100% यशस्वी होत असतो. म्हणून सर्वप्रथम विधिवत पूजा करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर ते करायचे. आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक पांढऱ्या रंगाचे कागद लागणार आहे. वहीचा जो पांढरा कागद असतो ते तुम्ही घ्यायचे आहे. त्या कागदावर तुम्हाला एक
सर्कल काढायचे आहे, एक गोल काढायचे आहे. यानंतर त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम तुमची नाव लिहायचे आहे. तुमची पूर्ण नाव जो आहे तर ते लिहायचे आहे. आता नाव लिहिताना कसे लिहायचे आहे, नाव हा शुद्ध लिहायचे आहे, डॅश घ्यायचे आहे आणि यानंतर तुम्हाला जो काही तुमचं नाव XYZ असे काही असेल ते नाव तुमच्या पूर्ण नाव लिहायचे आहे. यानंतर त्या नावाखाली तुम्हाला जन्मतारीख हा शुद्ध शब्द लिहायचे आहे आणि जन्मतारखेच्या पुढे तुम्हाला तुमची जन्मतारीख आहे तर ते लिहायचे आहे. महिना कोणती आहे, वार कोणती आहे, या वर्षी कोणता होता, तर व्यवस्थित तुम्हाला जन्मतारीख जो आहे तर ते लिहायचे आहे. यानंतर जन्मतारखेच्या खाली तुम्हाला इच्छा हा शब्द लिहायचे आहे आणि यानंतर तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुमच्या इच्छा जो आहे तर ते लिहायचे आहे किंवा तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये तुमच्या इच्छा लिहिलं तरी सुद्धा चालेल. आता इच्छा लिहिताना कसे करायचे आहे, जर तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल तर प्रमोशन मिळण्यासाठी किंवा मुलांच्या प्रगती होत नसेल तर मुलांच्या प्रगतीसाठी, जॉब मिळण्यासाठी, पैसे देण्यासाठी किंवा कर्ज आहे तर ते कर्जमुक्तीसाठी किंवा मुला एखादी एक्झाम देत आहे किंवा पेपर देत आहे त्यामुळे त्यांना यश मिळत नसेल तर तसे जे काही तुमच्या इच्छा असेल ना ती तुम्हाला त्यामध्ये लिहायचे आहे. त्या पानावर गोल काढून त्या गोलमध्ये तुम्हाला ह्या सर्व जो काही आहे ते सांगितलं तर ते लिहायचे आहे. यानंतर काय करायचे आहे, पोस्टच्या मागच बाजूला तुम्हाला एक वाटीमध्ये हळद घालायचे आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचे आहे. हळदीच्या पेस्ट बनवायचे आहे. यानंतर आपल्या उजव्या हातात करंगळी जवळच्या बोट अनामिका त्या हळदीमध्ये बुडवायच्या आणि एक टिपका तुम्हाला त्या पानावरती घ्यायच्या. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः मंत्र लिहायच्या. पुन्हा दुसरी टिपका घ्यायच्या. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचे आहे. तुम्हाला 108 वेळी टिपके देऊन 108 वेळी हा मंत्राचे पठण करायचे आहे आणि 108 टिपके जो आहेत तर ते तुम्हाला त्या पानावरती मागच्या साईडला लिहायचे आहे. यानंतर तुम्हाला व्यवस्थितपणे त्या पानाची चौकोनी घडी घालायचे आहे आणि जे काही पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून हात जोडून भगवान विष्णू, माता लक्ष्मी त्यांना मनोभावी प्रार्थना करायच्या. जे काही तुमच्या इच्छा आहेत तर ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तसेच तुमच्या देवघरामध्ये राहून द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे ना सकाळी लवकर उठून स्नान करून यानंतर ते पान देवघरामधून उचलायचे आणि तुमच्या घरीत काही कुंडीमध्ये एखादी झाड लावल्या असेल तर त्या मातीमध्ये मुळापाशी तुम्हाला ते पान जो आहे तर ते पुरून घ्यायचे आहे किंवा घराच्या बाहेरचे एखादी मोठे झाड असेल तर तिथे मुळापाशी जाऊन तुम्ही तिथं त्याच्या खाली सुद्धा ठेवलं तर चालेल. अशा पद्धतीने हे अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर ते तुम्हाला उद्या सकाळी करून घ्यायचे आहे. इच्छा तुमच्या जे काही इच्छा असलं तर तुमच्या हे केलं तर ते 100% तुमच्या मनातली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. आता ह्या इच्छा जो आहे तर ते लिहा शकतो. 3 पेक्षा जास्त इच्छा तुम्हाला लिहिता येणार नाही. 1, 2 किंवा 3 पेक्षा जास्ती इच्छा तुम्हाला पानावरती लिहायच्या नाही. तर अशा पद्धतीने या छोटासा उपाय जो आहे ते तुम्हाला उद्या करायचे आहे. त्यांच्याबरोबर उद्या व्रताच्या सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. तुम्ही व्रत देखील करू शकता आणि जर तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल तर किमान तुम्ही कांदा, लसूण वापरलेले पदार्थ जो आहे तर ते सेवन करू नका.
जर या दिवशी आपण कांदा आणि लसूण न खाता अन्न पदार्थ खाल्लं ना तरी सुद्धा या व्रताच्या काहीतरी पट्टीने फळ जो आहे ना ते आपल्याला मिळत असतो. तसेच या दिवशी भात सुद्धा तुम्ही खाऊ नका. भात, कांदा आणि लसूण त्यांच्याबरोबर मांसाहारी हा जर टाळलं तर नक्कीच तुम्हाला ह्या एकादशीचं फळ जो आहे तर ते मिळत असतो. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही व्रत देखील करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायचा होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. असंच भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.